जर तुमच्याप्रमाणे तुमच्या पार्टनरला सुद्धा प्रवासाची आवड असेल ना, तर त्या प्रवासाची मजा काही वेगळीच असते. बरेच जण म्हणायचे की लग्नाआधी फिरून घे, लग्नानंतर तुला वेळ नाही भेटणार. तर काय सांगू त्यांना, माझा पार्टनरच इतका फिरायला हौशी, त्याला लग्न आणि वेळ कधीच काही करू शकत नाही. तर या हौशी पार्टनरसोबत केलेला आजचा प्रवास नक्की पूर्ण पहा. काय रे देवा, काय नजारा, एक नंबर. हा 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 हा. आणि असला गारवा, हे बघा ना, क्या बात है, एक नंबर. रील निकालो रील. तर म्हणजे आपण इथे ट्रायपॉडला फोन सेट केला आहे, 1.5 लाखाचा फोन आपला S23. कोणी नेऊ नका. आणि असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:20 आणि आज आहे रविवार 9 नोव्हेंबर. तर बऱ्याच दिवसांनी आपण चाललेलो आहोत एक ब्रेकफास्ट राईडला आणि कुठे जायचं अजून तरी काही माहीत नाही आहे. इथे सगळे आपले गिअर्स रेडी आहेत. इथे आपले जॅकेट्स आहे, टॉप बॉक्स आहे. त्याच्यानंतर आज सोबत आहेत अन्वीजी. सो वेलकम इन माय ब्लॉग. तर चला, कुठे जायचं अजून तरी मला माहिती नाही. अजून मी मॅपवर बघतोच आहे कुठे जवळपास संध्याकाळी रिटर्न येईपर्यंत एक जाऊन येऊन 300 किलोमीटर किंवा 250 किलोमीटरची राईड होईल असं राईड करायची. तर चला बघूया डेस्टिनेशन काय असणार आहे आणि किती काय मजा येणार आहे आणि काय काय वेगवेगळे शॉट्स आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर फायनली आपली रुस्तम रेडी झाली आहे आणि आता निघता 6 वाजलेत. बऱ्याच दिवसांनी राईडचा प्लॅन झाला, त्याच्यामुळे काय घेऊ काय नको त्याच्यामध्येच अर्धा कन्फ्युजन होतं. तर बऱ्यापैकी आपण गॅजेट्स वगैरे घेतले. तर चला निघूया आणि कुठे जातो अजून तरी नक्की नाही. मॅप लावूया आणि पुढचा प्रवास करूया. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, केदारलिंग महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. तर आजची आपली राईड आणि समोर बघा मस्त तांबडं फुटत चाललं आहे. 6:15 झालेत आणि आत्ता आपण निघालो आहे. सकाळ इतकी भयानक ट्रॅफिक. मुंबई खूप क्राऊडेड होत चाललं आहे भरपूर. त्याच्यामुळे मुंबईमध्ये राहणं ना अगदी जीव गुदमरत चाललं आहे. तर मालाडमधल्या बॅकरोड येते, इनऑर्बिटच्या मागे आहे मॅरेथॉन. सो दॅट्स वाय एवढी ट्रॅफिक होती. स्केचर्स पॉवर्ड बाय केचर्स नाही स्केचर्स, केचर नाही स्केचर्स, SISCH. अच्छा, मला वाटलं केचर्स. पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी ना कधी एक पाऊल पुढे सरकवून बाहेर पडावंच लागणार. त्याशिवाय ते स्वप्न कसं साकार होईल हे कधी कळणारच नाही. अडचणी तर प्रत्येकाला येणारच आहेत, पण त्यातूनच जो मार्ग काढेल तोच त्याच्या जीवनातला खरा बाजीगर. कारण आपण फक्त ना प्यादे आहोत, बाकी खेळ वरच्याचा आहे. तर चला तर पाहूया आजच्या दिवसभराच्या खेळामध्ये आपलं नशीब आज आपल्याला काय दाखवणार आहे. या गुगल बाबाच्या भरवशावर निघालोय तर खरा आणि पोचेन सुद्धा, पण त्याच्या अगोदर जर व्हिडिओवर नवीन असाल ना तर आत्ताच व्हिडिओला सुरुवात केली आहेत ना बघायला, तर असे छान छान नजारे पुढे बघण्यासाठी व्हिडिओला सुंदर एक लाईक करा, त्यानंतर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला, शो मस्ट गो ऑन. तर बघता आपण कळंबोली सर्कलला पोचलो आहे आणि इथे जिथे मान मी फिरवतो आहे ना सगळीकडे रायडर्सच आहेत. जो तो आपल्याकडे जी गाडी घेऊन आहे ती बाहेर पडला. आता इथे सुझुकी विस्ट्रॉम, रायडाचा जॅकेट, रायडाचा शूज, ओ बाजूने Z900, क्या बात आहे. तर मी आता विचार करतो आपण टुवर्ड्स लोणावळा साईड जाऊ, ब्रेकफास्ट करू आणि रिटर्न मारू. आणि आजच्या राईडमध्ये ना आपले दोन्ही जे सेफ्टी जॅकेट्स आहेत, रायडिंग गिअर्स आहेत, टुरिंग जॅकेट आहे जे नवीन घेतलेलं, तुमच्या दोघांचे सुद्धा न्यू जॅकेट्स आहेत.
तर म्हणजे आपण या आता पळसपे फाट्याला पोचू आणि त्याच्या वरच्या ब्रिजवर आहोत आणि इथून आपण ड्रोन शॉट ट्राय केला पण तो काय इतका सक्सेसफुल झाला नाही. तर आता पेट्रोल भरूया आणि पुढची जर्नी कंटिन्यू करूया. माऊली माऊली श्री गुरु सकाळ सकाळ माऊलींचं दर्शन झाले आपल्याला. सुंदर असं श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. समोर 2 कपल आहेत, सॉरी 1 कपल आणि 1 मित्र आहे. संपूर्ण लगेज कॅरी केलं आहे, असं वाटतं लॉंग राईडला जात आहेत. तर आपलेसुद्धा हे दिवस लवकरच येतील असं मला वाटतं आहे. क्या बात आहे. माऊली माऊली सगळीकडे मला माऊली दिसत आहेत आणि ही सगळी मंडळं चाललेली आहेत आळंदीला. क्या बात, काय माहोल असणार आहे. आणि या आध्यात्मिकतेमध्ये, या गजर कीर्तनामध्ये, प्रभूच्या नामस्मरणामध्ये किती ताकद शक्ती आहे ना, ती याच पिढीच्या लोकांना कळू शकते. यांनाच माहिती आहे की देवाच्या नामस्मरणाने, विठ्ठलाच्या सततचा जप केल्यामुळे, त्याच्यामध्ये तल्लीन झाल्याने काय होणार आहे. पैसा नाही आहे यांच्याकडे, परंतु माणुसकी, त्याच्यानंतर प्रेम, जिव्हाळा इतकं कुटकुटून भरलं आहे ना, कोणीच त्याची लेवल नाही करू शकत. आज ही पिढी जर काही वर्षाने नष्ट झाली, नष्ट म्हणजे संपुष्टात आली, तर आपल्याच्याने या गोष्टी होणारच नाहीत. किती विचार केला ना आपण तरी होणार नाही. आपण फटाफट सकाळी 5 मिनटात 15-20 मिनटं पूजा करणारा माणूस आता 5-10 मिनटात फटाफट नामनाम शामनाम करून फटाफट आपण ऑफिसला पळतो, कारण रस्त्याला खूप ट्रॅफिक असते. हे मुंबईचं धकाधकीचं जीवन झालेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडूनही इतकं असं काय होत नाही. माझी मम्मी पण बोलत असते, देवपूजेकडे लक्ष दे, देवाकडे लक्ष दे, परंतु सगळ्याच गोष्टी जुळून येत नाहीत. मी जेवढा काही प्रयत्न करतो तरीसुद्धा. तर खूप छान वाटलं या सगळ्या माऊलींना बघून आणि सुंदर अशी आपली राईड होते. आणि बऱ्याच दिवसानंतर आपली रुस्तम 80, 85, 90, 95 या स्पीडला पळते. क्या बात, मजा येते. तर आता आपल्याला अपग्रेडची गरज आहे. आता नोव्हेंबर चालू आहे, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्वप्न पूर्ण हो हीच इच्छा, ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमचासुद्धा असाच आशीर्वाद, सपोर्ट असू द्या. त्याशिवाय या गोष्टी शक्य नाही. भले इन्व्हेस्टमेंट माझी आहे, वेळ माझा आहे, सगळं कष्ट माझे आहेत, परंतु सपोर्ट तुमचा पाहिजे, आशीर्वाद तुमचे पाहिजेत. तर फायनली 2.5 तासाच्या राईड नंतर आपण आता लोणावळ्यातले घाट सेक्शन चढायला सुरुवात केले. आत्ताच खोपोली क्रॉस केलं आणि बरेच असे रायडर्स ना जे जवळपास राहतात त्यांची रिटर्न जर्नीसुद्धा सुरू झालेली आहे. आणि ॲक्च्युली आपल्याला मालाडपासून पनवेलला जायला 60 किलोमीटर, म्हणजे तिथे जेमतेम आपली एक ब्रेकफास्ट राईड कंप्लीट होते प्रत्येक वेळेस. आणि तिथून पुढचं डेस्टिनेशन म्हणजे खूप लांबचा पल्ला होतो आपल्यासाठी. आणि जे नवी मुंबई साईडला राहतात ना त्यांच्यासाठी हा तर सोने पे सुहाग आहे. लोणावळा, त्याच्यानंतर कर्जत वगैरे जे काही डेस्टिनेशन्स आहेत. बाईक, फक्त बाईकच बघत राहावं असं वाटतंय. तर आम्ही आता भूक लागले आहे, साठे मिसळला म्हटलं मिसळ खाऊ, लोणावळ्यातली सुप्रसिद्ध मिसळ. सगळं BMW बाईक्स बघून ना मन असं साठे मिसळ. तर आता लोणावळ्यामध्ये आणि आता 9:15 वाजत आलेत, म्हणजे आपल्याला 3 तास झालेत निघून. आणि पुढे जाऊ काय माहिती नाही. कंटाळा आला की घरी जायचा असा प्लॅन आहे आपला. तर कसं वाटतंय? मस्त मस्त मज्जा, खूप दिवसांनी राईड करते, एकदम माल आणि मज्जा वाटते. मी नुसता काने राहायचं, नुसता कानेर. आणि आता आम्ही आलोत
साठे इथे लोणावळ्यामध्ये ना साठे मिसळ फेमस आहे. तर बऱ्याच दिवसापासून खायची इच्छा होती, तर मिसळ खाव्या आणि इथला मेदूवडा टेस्ट करूया. आणि आपले व्हाईट केस सुद्धा तर दिसायला लागल्या. ती बोलते आता कलर कर, म्हातारा दिसायला लागलाय. अरे पण काम करूया, ते हे राहू दे, सगळे वाईट होऊ दे, मग तू कसा दिसतोस ते बघायचंय मला. एक मेदूवडा आणि एक मिसळ पाव. हाँ डिप करके देना. और एक वड़ा देना ना साथ में. तर ऑर्डर दिले. आणि तिकडे आहे ना इथून ट्रेन पण जाते. आणि या साठे मिसळ मध्ये मस्त असं पब्लिक सकाळ सकाळचा नाश्ता करते. सगळे फिरायला आलेत. कोणी एकविरीला जात असेल, बघूया एकविरीच्या इथे जाऊन जर दर्शन मिळालं, पण गर्दी असेल. आणि हे आपलं जॅकेट वगैरे सगळं लचांड आहे ना आपल्या सोबत. आता 2 झाले. आता मला ना माझा जॅकेट, हिचा जॅकेट, त्याच्यानंतर ही स्वतः 2 हेल्मेट, 2 हेल्मेट, आपला टॉप बॉक्स, टॉप सगळ्यांना सांभाळायचंय. रोड 360 या सगळ्यांकडे लक्ष ठेवायला लागतं. आणि सगळ्यात शेवटी जर टाइम उरला तर माझ्या स्वतःकडे चालायचं. ट्रॅव्हलर लाईफ. फायनली साठे मिसळच्या इथून नाश्ता करून फायनली कोणतं तरी एक लोकेशन टाकलं आपण. आता आंबेवलीमध्ये ना एक जायंट स्विंग आहे. तर असं स्ट्रक्चर बनवलं आहेत आणि त्यातून असा पाळणा बनवला आहे. थोडा ॲडव्हेंचरस काहीतरी आहे. तर जस्ट बघूया. तर मॅप टाकला आहे. टोटल आहे 25 किलोमीटर. 45 मिनिट्समध्ये पोचू आपण. तर त्यासाठी तुम्हाला आंबेवलीमध्ये जायला हा लेफ्ट घ्यायचा आहे जर तुम्ही लोणावळ्यातून आलात. जर तुम्ही खालून खोपोली मार्गे आलात तर राईट घ्यायचं आहे तुम्हाला. तर आतमधला थोडा रस्ता एक्सप्लोअर करूया. असा रस्ता आहे. तर इकडे लागलेला आहे ट्रेनसाठी क्लोजर. आणि जेव्हा तुम्ही ह्या हाय फ्रिक्वेन्सी तारमधून जाता ना, त्या गोप्रोमधून आवाज येत नाही. झुक 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 अगेन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काळी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. कुठे बसून मामाच्या गावाला? तर बऱ्याच दिवसांनी पटरी क्रॉस करतोय आपण. पटरी. मंडळी रस्ता बघा. हा रस्ता जातो आंबे व्हॅलीला. आणि मी फर्स्ट टाईम येतो या साईडला, त्याच्यामुळे नवीन रस्तासुद्धा कळेल. इन केस कधी सबस्क्रायबर रॅड वगैरे आपल्याला घेऊन यायची असेल तर रस्ते माहीत असलेले बरे असतात. आणि दुसरं म्हणजे आहे ना, मी लावलेला आहे माझा सेकंडरी मोबाईल. हा फक्त एक्स्ट्रा मोबाईल मी मॅप लावण्यासाठी वापरतो. त्यामुळे आपल्या मेन मोबाईलची चार्जिंग वाचते. सो मेन मोबाईलमधून तुम्ही ह्याच्यात हॉटस्पॉट देऊन नेट चालू करून ह्याच्यात ॲक्टिवेट करू शकता. ते संपूर्ण असा धरणाचा भाग आहे इथे. असं वाटतं दरवाजे बंद करून ठेवलेत. काय भारी वाटतंय ना. एक नंबर. हे सगळं पावसाळ्यात फिरण्यासारखं आहे. पण अजून तरी आपल्याकडे पाऊस आहे, लागतोय कुठे कुठे. त्याच्यामुळे हिरवळ अजून आहे. हा रस्ता तर मख्खन आहे, सुंदर आहे. त्याच्यामुळे राईडच्या दृष्टिकोनाने एक नंबर सुपर्ब आहे. नक्कीच वन डे राईड इथे होईल आपली. मंडळी काय रस्ता आहे बघा ना, एकदम चुम्मेश्वरी. याच्या मॅपमध्ये बघा एकदम असा वळणाचा दिसतोय. क्या बात आहे. ट्विस्ट अँड टर्न्सवाला आहे पूर्ण. आणि मध्ये मध्ये असे सरप्राईज खड्डे आहेत. पण आजूबाजूला संपूर्ण गार आहे. एक नंबर डिसिजन आहे आजचा आपला इकडे येण्याचा. नमस्कार. IBW नंतर तेव्हा 1 वर्षाने बरोबर. क्या बात आहे. पण नाही आता आम्ही चाललो आहे. म्हटलं डेस्टिनेशन फिक्स नाही, थकवा येईपर्यंत करायचं, नंतर घरी जायचं. बरोबर. चांगलं आहे. चला भेटू. येस. बाय. तर आपले सबस्क्रायबर मित्र रियाज भाऊ पटेल
ते भेटले. तर म्हणजे आपण इथे ट्रायपॉडला फोन सेट केला आहे. 1.5 लाखाचा फोन आपला S23. कोणी नेऊ नका. आणि आम्ही पटकन येतोय. एक शॉट घ्यायचा आहे, कसा येतो नक्की सांगा. काय सुंदर पॅच होता. दोन्ही बाजूने झाडं आणि मस्त अशी सावली किरणं अशी येत होती. क्या भारी, एक नंबर. आणि त्याच्यामध्ये 360 शॉट कसा वाटला सांगा. आणि एक आपण मोबाईल शॉट घेतला. तर आता आपण जाऊया. अजून आपल्याला 6 किलोमीटर जायचं आहे. जो डेस्टिनेशन आपण निश्चित केला आहे माहिती नाही, तिकडे जाऊ, त्याचा फोटो काढू आणि तोच असणार आहे आजचा आपला थंबनेल. हे बघा ना, क्या बात है, एक नंबर. रील निकालो, रील. चाल 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 चाल. काय रे देवा, काय नजारा, एक नंबर. हा 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 हा. आणि असला गारवा, असला गारवा. एअरपोर्टला गेला ना तर तिथं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला हे पाळून भेटेल, पास भेटतील. पास भेटेल. डे विजिट पास प्रमाणे तुमचं काय चार्ज असेल ते त्यांना माहिती. ओके ओके ओके, त्या हिशोबाने. ठीक आहे ठीक आहे, चालेल. मग हे आतमध्ये एंट्री काहीच नाही का बघायला? हा कोरीगड आहे ना? कोरायगड हो काय, हा कोरायगड इकडे. अच्छा, इथून इकडून रस्ता दाखवत असेल तरी पण आता एंट्री नाही. मॅप इथूनच दाखवतो ना. हां, ओके, ठीक है, चला, धन्यवाद. मंडली, सीन ऐसा है, जहाँ पे अपने को जाना था वहाँ पे तो पास लगता है. पास 2-2.5 हज़ार का एंट्री है. ऐसे ही नहीं जा सकते. हे सगळं आहे ना, काय म्हणतात, काबीज केल्यात जागा इकडून सगळ्या. ते चांगल्या चांगल्या जागा काबीज करून टाकल्यात. आता इथून पुढे गेलात की आंबेवली सिटी आहे. तर त्या आंबेवली सिटीत जाऊन पण आपला काय फायदा नाही. तर नमस्कार मंडळी, आता फायनली आम्ही पोचलो आंबेवलीमध्ये. आणि संपूर्ण घाट रस्ता अगदी सुंदर आहे. पावसाळ्यात हिवाळ्यात इथे येण्यासारखं आहे. आणि आता आम्ही जिथे पोचलोत ना, तिथून आम्हाला रस्ता दाखवतो आहे. खाली ते जायंट स्विंग वगैरे तिकडे लावलेलं आहे ॲडव्हेंचर करण्यासाठी. तर तिकडे ना पासेस आहेत. पर पर्सन 2,000 ते 2,500 आहेत. पर डेचे काही ॲडव्हेंचर करायचे असतील त्याचे सुद्धा आहेत. जर कोणाला माहिती असेल तर नक्की खाली कमेंट करा. आणि तिथे जाऊन तर आपला टाईम वेस्ट होणार. आणि त्याच्यानंतर इथून पुढे गेलात तर आंबेवली सिटी आहे. आणि इथून पुन्हा आपल्याला लोणावळ्याला जायचं आहे. आणि इथे तुम्ही जे मागे बघताय ना, तर हा सहाराने घेतलेला संपूर्ण प्रायव्हेट प्रॉपर्टीची जागा आहे. तर आम्हाला म्हटलं की आतमध्ये तुम्हाला जायला मिळणार नाही. तर असंच हळूहळू आहे ना, आपल्या सह्याद्रीमध्ये सगळीकडे अतिक्रमण केलेलं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने अमाप प्रॉपर्ट्या घेऊन ठेवलेल्या आहेत. आत्ताच मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रात झालेली एक घटना, नाव सांगायला नको, पण 1800 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये घेतली आणि त्याचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन 500 रुपयामध्ये. तर लाजिरवाण्या गोष्टी आहेत. आपण जिथे राहतो तिथे आपल्याच लोकांच्या जमिनी हडपल्या जातात. तर हा प्रश्न काहीसा वेगळा असेल, कोणाची असेल प्रायव्हेट प्रॉपर्टी जागा. तर आता आम्ही इथून परतीचा प्रवास सुरू करतो आहे. तर इथपर्यंतची राईड कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि मॅडमना सुद्धा विचारूया आतापर्यंतची राईड कशी वाटली. संडे ब्रेकफास्ट राईड मस्त मज्जा आली. अजून पण आम्ही जिथे जायचं होतं तिथे जायला नाही मिळालं आहे, पण सकाळपासून आत्तापर्यंत खूप छान राईड झाली आहे. सो परतीच्या प्रवासात अजून काय काय बघायला मिळेल आणि काय मज्जा येईल ती बघत राहा.
आणि दुसरं म्हणजे हिचंसुद्धा जॅकेट नवीनच आहे, अड्डा कंपनी, अड्डा नाही लोन रेंजर फॉरेनची कंपनी आहे, फॉरेनची कंपनी लोन रेंजर. आणि आपलंसुद्धा हे VR1चं जॅकेट आज पहिलीच राईड आहे याच्यावरसुद्धा आणि त्या जॅकेटवरसुद्धा. तर चला परतीचा प्रवास करूया आणि बघूया आणखी काय एक्सपिरियन्स येत आहेत नवीन.